हाय हॅलो, कसे आहात सगळ्यांना राम राम. सगळे बरेच असेल. आणि मी 2 दिवस झाले मी व्हिडिओ टाकले नव्हते, त्याच्यासाठी माफी मागते. आणि ही ते ना जे तुम्ही बघतात, आणि आम्ही केले होते दर्शनला. का म्हणजे बोलतात चिकन पॉक्स आला तर देवीचं दर्शन करायचं असतो लास्टला. तर आम्ही त्यांना आला होता तेव्हा मी गेली नव्हती. आम्ही तेव्हा गेले नव्हते. नंतर पोरगीला आला तर तेव्हा आम्ही बोलले की नाही आता जायलाच पाहिजे. आणि तसं पण आम्ही लई दिवसाच्या ते देवीकडे जायचं लई हे करत होते. जायचं आहे मन जात नव्हते, म्हणजे पाठीत होत होते. तर आम्हाला लागला की नाही आता जायला पाहिजे. का म्हणजे ना त्यांना चिकन पॉक्स गेला होता पण ताप नाही जात होता. पोरगेला ताप आला, त्याच्यानंतर पोरगीला चिकन पॉक्स निघाला. ते लई काय घरात झालं आहे आता. तर माझा असं मनात झालं की नाही आपण जाता जाता पाठी राहिलो आहे ते चांगलं नाही आहे. तर मला अनुमान आला की शायद त्याच्यामुळे असं होते घरात की सगळ्यांना ताप येते, काय ना काय होते. पोरगेचे पोटात दुखायला लागला होता. तर त्यांना मी बोलले की नाही आपण जाऊया आता. तर आम्ही गुरुवारच्या दिवशी गेले होते हे, आणि तिथे लई छान वाटलं जाऊन. आणि मी पहिल्यांदा तिथे गेले. आणि हे मंदिर आहे एल्लम्मा पोंचम्मा करून नाव आहे ते देवीचा. तर तिथे आम्ही गेलो होतो. त्याच्यासाठीच आहे वाटतं, म्हणजे लिंबूचा हार चढते त्यांना. तर आम्ही गेलो होतो, चांगला वाटला. पण थोडंसं मंदिरमध्ये क्लिनिंगचं एवढं हे नव्हतं. तर बरं वाटलं थोडं तिथे जाऊन. आणि घरात पण थोडा समाधान शांती आहे आता. का म्हणजे कोणाचं काय दुखत नाही. तर माझा अनुमान मला असं वाटते की मी शाळेत खरोखर आहे, आपण गेले नाही त्याच्यामुळे असं देवी रागवली या काय झालं. तर हे खरं असतो, खोटं नाही. का म्हणजे आपण एखादी शब्द तोंडातून काढले आणि ते आपल्याला करायला पाहिजे. आपण नाही केले तर आपल्याला पण कुठे पण काय पण हे होऊ शकतो, मला असं वाटतंय. तर त्याच्यामुळे आपण जायला पाहिजे. तर आम्ही जाऊन आलो होतो. तर मी त्यांना बोलले होते तुम्ही सुट्टी घ्या आणि आपण जाऊन येऊया. तर तेव्हापासून आमचा बरं आहे. आज शुक्रवारचा दिवस होता. हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. मी संध्याकाळचा 1 कप चाय घेतले आणि त्याच्यानंतर पूर्ण कपडे आवरायला घेतले. कपडे ना किती तुम्ही आवरा ना 4-4 दिवसांनी तसंच होते. आणि माझ्याकडे एक काय अलमारी नाही आहे ना, त्याच्यामुळे ना थोडासा प्रॉब्लेम होते. किरायच्या रूमामध्ये काय एवढंचे छोटा रूम आहे आणि त्याच्यामध्ये अलमारी बेड वगैरे सगळं हे केलं तर लई घच्चड होईल. कोण आले बाहेरून तरी उठायला नसणार. त्याच्यामुळे आम्ही घेत नाही. आम्हाला घ्यायचंच आहे, पण घेऊया नंतरला. आणि इथे सगळं कपडे आवरत होते. आणि माझे कपडे ना लई असं फालतू ते पडले होते. का म्हणजे साड्या पण होते, ड्रेस पण त्याच्यामध्ये आणि मॅक्स्या पण त्याच्यामध्येच आहे. तर माझेच लई गोंधळ होते कपडेचे. तर मी काय केले, जे कपडे घालत नाही ना मी, जे फाटलेले आहे, जे येत नाही मला, तर ते काय केले मी पूर्ण काढून टाकले. का म्हणजे ना मी ऑपरेशन केले त्याच्यानंतर ना मी थोडंसं अजून जाड झाली आहे. थोडंसंच नाही बोलणार, पण झाली आहे मी जाड. ते बोलतात ना ऑपरेशन नंतर ते होते असं माणूस, तसं झालं आहे माझं. सगळं टाईट व्हायला लागले होते. काय ड्रेस म्हणजे फाटलेले होते. आणि जे 2-3 महिने झाले घेतलेले ड्रेस होते माझे, तर ते मी ठेवली आहे. आणि बाकीचे सगळे जे छोटे होत होते, जे लेगिन्स टाईट होत होते ना, ते सगळं टाकून म्हणजे एक गोणीमध्ये भरून दिले. म्हणजे कचरेवाला अंकल आला ना तर त्याला देऊन टाकेल. आणि त्यांचे पण काहीतरी शर्ट होते ते पण काढून ठेवले होते. तर मी बोली एवढं सगळं घरात ठेवण्यापेक्षा ना एक गोण्यात भरावं आणि देऊन टाकावं. तर माझे 2-3 साडी पण होते जे मी घालत नव्हते. तर मी काय केली, ते पण घालून टाकले गोणीमध्ये. आणि ते घालत नाही, उगाच ठेवायचे काय हे नाही. आणि साड्या म्हणजे गोधड्या वगैरे तर शिवू शकतात, पण मशीन पाहिजे. मशीन तर आपल्याकडे आहे नाही. आणि बाहेर पण कोण शिवते ते पण नाही माहिती मला इथे हैदराबादमध्ये. त्याच्यामुळे ना मी जास्त काही हे नाही. किती दिवस ठेवणार, 2 वर्ष झाले ठेवून तर मी बोलले नाही आता काढायचंच आहे. तर रात्री सगळं गोण्यामध्ये भरून काढून टाकले जेवढं कपडे काढायचे होते. तर माझे आणि त्यांचेच होते, पोरांचे नाही. पोरांचे तर हळूहळू काढतच राहते मी.
म्हणजे त्यांना होत नाही आणि त्यांचे होल पडलेले असतात ना कपडेला, तर मी काय करते तेव्हाच हे करून टाकते. आणि इथे ना मी ना संध्याकाळचं मला काय जास्त काय जेवण बनवायचं नव्हतं. त्यांनी बोलले मी शिकरण खाणार आहे. शिकरण म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, दूध साखर आणि केळं होते घरात, त्याच्यामुळे ते बोलले नाही मी तेच खाणार आहे. आणि मला पण भाजी बनवायची काही इच्छा नव्हती आणि भाजी नव्हती पण काय बनवायचं मला तर काय समजतच नाही. रात्रीचं जेवण थोडासाच असतो पण काय बनवायचं त्याचं ते कळत नाही. अजून सकाळी बनवली आणि भाजी उरली ना तर ते रात्री पण होऊन जातं आमचा. तर कधी कधी रात्री बनवते मी, असं काही नाही रोजच बनवायला लागतं सगळं. पण एक एक दिवशी असं होते ना की लई कंटाळा आला बा काय बनवायचं आता. तर मी ना दुपारी डाळ भात बनवली होती आणि चपाती होती. तर मी फोन करून त्यांना बोलले शिकरण खाणार का तुम्ही, आणि त्यांना लय आवडते शिकरण, ते खातात कधी पण खातात, भाजी असो या नसो. त्यांना जर खायचं असलं ना तर ते केळे घेऊन येतात आणि खातात आणि त्यांना आवडतं तसं. तर त्यांना मी बोलली खाणार का, तर ते बोलले हां मी खाणार. तर त्याच्यामुळे मी जास्त हे नाही केले, 4-5 चपात्या बनवली आणि त्यांना शिकरण संगती देऊन टाकली. ते काय मी शिकरण बनवले ते काही सूट नाही केली. जास्त काय नसतो, ते दूध गरम करायचं असतो, साखर घालायचं असतो, दूध थंड झालं थोडाफार तर नंतर केळे घालून टाकायचं आणि त्यांना देऊन टाकायचं, तसलं तेवढंच शिकरण. म्हणजे सगळ्यांनाच येत असेल हे, तर सगळ्यांचे घरात पोरं खात असेल, मोठे खातात छोटे खातात, हे आत्तापर्यंत खातात आमचे, तर त्यांना लय आवडतात. आणि ते मी बनवत होती चपात्या पटापट. मला ना खरोखर सांगू ना मला एवढं सुस्त होतं ना, अंग असं दुखते ना, मला काय माहिती मी जाड झाली आहे त्याच्यामुळे मला असं होते की मला काय समजतच नाही माझा. मला खरोखर एक एक दिवशी असंच होते. मला कधीतरी 1-2 महिने नक्की असं होणार, का माहिती कशाला. काय काम तर नसतो घरात एवढं फार, पण होते. आणि हे जे मी टोप दाखवले ना तुम्हाला त्याच्यात पुरण होता, म्हणजे सोमवारचा दिवस होता, नागपंचमी होती बघा, तवाचा होता ते पुरण. आणि एक आमचं ना असंच होतं, ज्या दिवशी बनवते ना त्या दिवशी ना 4-5 पुरण बनवते मी, आणि त्याच्यानंतर काय होतं ना ते जे उरलेला असतो ना ते तसंच असतो. तर ते काय आम्ही करतात ना, आम्ही कुठला पण पुरण बोला, तिळाचा पण असू द्या, शेंगदाण्याचा पण असू द्या, तर आम्ही एकदम बनवून खात नाही. आम्ही काय करतात ना, जेवढं पाहिजे ना त्या दिवशी बनवून घेतात आणि त्याच्यानंतर ना आम्ही 2 म्हणजे संध्याकाळी जास्त करून मी बनवत असते. म्हणजे ते पण असतात आणि गरम गरम खातात. आणि त्यांना काय खायचं नव्हतं, ते बोलले मी शिकरण पण गोड होईल, ते पण लय गोड होऊन जाईल मला, मी नाही खाणार बोलले. तर मी काय केले, माझ्यासाठीच बनवले, मी पुरण बनवले, मस्त झाली होती. आणि एक 2च पोळीचे पुरण उरली होती माझा, जास्त काय मी पुरण घातली नव्हती, तुम्हाला दाखवलीच होती मी. आणि अर्धा किलोपेक्षा पण कमीच घातली होती, तर ते उरलं होतं. आता 2 माणसाला किती खाणार आहे, उरणारच आहे. किती पण बनवा तुम्ही, ते जेवण उरतंच माझा. आणि मी कधी पण जास्तच जेवण बनवते, म्हणजे कधी पण कोण पण आले तर त्यांना जेवायला वाढू शकतात, काय करू शकतात, तर काही नाही होत. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गरम करून खाऊ शकतात आपण. आणि इथे पण मी दुसऱ्या दिवशीचा हे रात्रीचा भात होता, तर मी संध्याकाळी नंतर फ्राय केली आणि दुपारी पोरांना गरम भात बनवून दिली. बोले आम्ही खाईल ते, तर आम्ही खातो, असं काय उरलं तर फेकून देत नाही आम्ही सगळं फ्राय करून खातो, गरम करून खातो. आणि मला पुरण तर लय आवडते, एक गरम गरम खायला. एकदम बनवून ठेवणं बोलले तर ते सुकलेलं असते, ते पण खात नाही. ते तर एकदाच खातात, नंतर तर बघत पण नाही. आणि खायचा मूड असलं विचारले खाल्ले तर खाल्ले, नाही तर नाही. ते माझंच पाळ असतो सगळं खायचं. सगळं झाला होता माझा इथे, आणि ते आले नव्हते आणि पोराला जेवायचा होता आणि होमवर्क पण घ्यायचा होता पोरकेचा. त्याच्यामुळे मी बोलली याचा किचनच साफ करून टाकू. तर किचनच साफ करून दिली, किचन साफ करून घेतली. नंतरला पोरांना खाऊ घातली. नंतरला मी ते आल्याचे नंतर मी शिकरण बनवले आणि थोडासा भात बनवले. तो भात थोडा कमी होता, त्याच्यामुळे बोलली नाही भात पण बनवते गरम गरम. तर भात पण बनवली आणि त्याच्यानंतर त्यांना वाढली आणि पोरगेचा होमवर्क घेतली. आणि
मला एकतर एवढं कंटाळा येत होता ना, काय माहिती मला समजतच नव्हता की मी काय करू आणि काय नाही करू. त्याच्यामुळे एवढं सुस्त होते ना माझं शरीर पूर्ण असं की काय सांगायचं. मला एक एकदा ना कंटाळा खाल्ली ना तर लय कंटाळा खाते मी. आणि ते पूर्ण क्लिनिंग करून घेत होते मी. आणि ते ना इथे काय ना, कुठली देवीचं दर्शन करायला जावा ना तुम्ही, लय प्रसन्न वाटते. आम्हाला त्या दिवशी पण लय भारी वाटला दर्शन करून. एक आमच्याकडून खाली एक आणि इथे ना मी सकाळची भांडी लावत होती. सगळं किचन वगैरे साफ करून झालं होतं माझं संध्याकाळ रात्रीचा. आणि तसं तर बर्तन निघणारच होते का, म्हणजे जेवून खाऊन तर निघतेच भांडी. आणि इथे सकाळचा भांडी होते आणि ते छोटासा ते होतं ना, त्याच्यामधून काढत होती सगळं मी. आणि त्याचा व्हिडिओ बरं वाटला असेल ना तुम्हाला तर नक्की सबस्क्राईब करा. इथेच एंड करते. बाय.